तणाव व्यवस्थापन भाग 2 याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो. खूप दिवसानंतर मी या विषयावरती एक व्हिडिओ बनवतो आहे आणि तणावाचं व्यवस्थापन करताना विशेष म्हणजे आपण आपल्या कामाचं कसं नियोजन केलं पाहिजे आणि कामाचं नियोजन करत असताना ते कोणाकडून आपण शिकलं पाहिजे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ आपण जर आपल्या आईवडिलांना जर बघितलं तर डेफिनेटली आपण त्यांच्याकडून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आपण शिकतो आहे. तर ते कसं कामाचं नियोजन करतात, आपले वडील कसं आपल्या कामाचं नियोजन करत होते किंवा करतात, किंवा आई कशी करते, हे जरी आपण जर बघितलं आणि त्यातले काही बेसिक गोष्टी जर आपण घेतल्या तर आपण कामाचं नियोजन करणं हे चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आहे. त्यातल्या त्यात जर आपण बायबलमध्ये गेलो आणि परमेश्वराला जर बघितलं की तो कशा प्रकारे कामाचं नियोजन करणारा होता, तर हे उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्येच आपल्याला बघायला मिळतं. कारण परमेश्वराने 6 दिवस वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती त्याने केली आणि 7व्या दिवशी त्याने काय केलं, विश्राम केला. तर मी तुम्हा सगळ्यांना एनकरेज करतो की तुमचं जे बायबल आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती याचा पहिला अध्याय तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये डे वाईज जर आपण बघितलं तर आपण बघू शकतो की पहिल्या दिवशी परमेश्वराने प्रकाश निर्माण केला. देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. दुसऱ्या दिवशी परमेश्वराने अंतराळ निर्माण केलं. तिसऱ्या दिवशी परमेश्वराने वनस्पती निर्माण केले. चौथ्या दिवशी परमेश्वराने सूर्य, चंद्र, तारे यांची निर्मिती केली. 5व्या दिवशी परमेश्वराने जलचर जीव आणि पक्षी यांची निर्मिती केली. 6व्या दिवशी परमेश्वराने वनपशु, गुरेढोरे आणि मनुष्याची उत्पत्ती परमेश्वराने 6व्या दिवशी केली. आणि त्याच्यासोबतच ज्या काही वनस्पती आहेत, बीज देणारी वनस्पती, ज्याच्यामध्ये झाडाचे फळ आहे, ते प्रत्येक झाड परमेश्वराने आपल्याला खाण्याकरता दिले आणि त्याची निर्मिती परमेश्वराने केली. त्याच्यानंतर पृथ्वीवरील प्रत्येक जनावराला, आकाशातील प्रत्येक पक्षाला व पृथ्वीच्या पाठीवर ज्याच्यात जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याला मी प्रत्येक हिरवी वनस्पती खाण्याकरता दिली आहे. त्याचं परमेश्वराने काय केले, निर्मिती केली. आणि अशा प्रकारे परमेश्वराने 6 दिवसामध्ये संपूर्ण पृथ्वी आणि त्यातलं सगळं अवघं काही परमेश्वराने हे निर्माण केलं. तर बघू शकतो आपण परमेश्वरांचं नियोजन आपण बघू शकतो. परमेश्वर शब्द बोलला आणि त्या जे निर्माण करायचं होतं ते निर्माण झालं. असं पण होऊ शकलं असतं की परमेश्वराने एकाच दिवशी सगळं काही बनवलं असतं. काय हे परमेश्वराला शक्य नव्हतं? शक्य होतं. पण परमेश्वर हा आपला नियोजन पद्धतीने काम करणारा परमेश्वर आहे. त्याच्याकडे योजना आहेत आणि त्याच पद्धतीने तो काम करतो. आणि इथं आपण बघतोय की कशा पद्धतीने परमेश्वराने त्याच्या कामाचं, त्याला जे जे काही करायचं आहे त्याचं नियोजन केलं आणि त्या पद्धतीने त्याने ते काम केलं आणि 6व्या दिवसापर्यंत त्याने काम केलं आणि 7व्या दिवशी परमेश्वराने विश्राम केला. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की परमेश्वराने जे काही निर्माण केलं त्याच्यामध्ये वचनामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं समजतं की परमेश्वराने पाहिले की ते चांगलं आहे. म्हणजे परमेश्वराने जे काही केलं, जे काही निर्माण केलं त्याकडे त्याने पाहिलं आणि तो म्हटलं की हे चांगलं आहे. जे निर्माण केलं त्याला बघितलं आणि परमेश्वराने म्हटलं की हे चांगलं आहे. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो? एक तर आपण आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे, त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि काम झाल्यानंतर त्याच्याकडे बघितलं पाहिजे की ते कसं आहे, काय ते चांगलं दिसतंय काम. ह्या 2 जर गोष्टी आपण केल्या तर तणाव व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल. धन्यवाद ऐकण्यासाठी. थँक्यू.